नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत बटाट्याची भाजी, रश्श्याची बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। लग्नाच्या पंक्तीत असती अगदी त्याच पद्धतीची बटाटा भाजी आज आपण बनवतोय। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। उकडलेले बटाटे, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तडक्यासाठी आपल्याला लाल मिरची लागणार आहे। उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक। टोमॅटो कट करून घेऊया। मिक्सरमधून याची पेस्ट काढून घ्यायची आहे। अजून एक टोमॅटो बारीक करून घेऊया। आता ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण करून घेतलेली आहे। वाटाणे पण इथे उकडून घेतलेले आहेत। बटाट्याची आपण फोडी करून घेऊया। आता एका कढईमध्ये तेल घालायचं आहे। आता तेलामध्ये आपल्याला अगोदर कांदा परतून घ्यायचा आहे। जो आपण बारीक चिरला होता कांदा तो आपल्याला अगोदर परतून घ्यायचा आहे। जिरे मोहरीची फोडणी घालायची आणि लगेच कांदा घालायचा, चांगला परतून घ्यायचा। आता यामध्ये तमालपत्र, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लाल मिरची, आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। आता यामध्ये एक लवंग, मिरी घालायची, एक विलायची घालूया। हिरवी विलायची मी इथे घातलेली आहे। आणि आता टोमॅटोची प्युरी घालायची आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटलं की आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं, काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला। आता मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण जे उकडलेले वाटाणे होते ते घालूया। थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडीशी पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं। मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या। आता आपल्याला रस्सा वाढवायचा असेल तर आपण पाणी घालूया।
मीठ घालायचं आणि आपली भाजी तयार झालेली आहे. थोडीशी उकळी काढून घ्यायची. मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आज आपण पाहिलेली आहे. नक्की करून बघा. अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि एकदम छान लागते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.